तर काय करायचंय ते विधानसभेपर्यंत करून घ्या, विधानसभेनंतर काही करायला देणार नाही असं म्हणत रोहित आर पाटील यांनी संजय काका पाटलांना इशारा दिला। कार्यकर्त्यांकडे बघाल तर गाठ माझ्याशी असाही इशारा रोहित पाटलांनी यावेळेस संजय काकांना दिलेला आहे। सर्वसामान्य कार्यकर्त्यांवरती सुद्धा खोटे गुन्हे टाकले जात आहेत, फिर्यादीवरती दबाव टाकला जातोय। मी आज आपल्याला सांगू इच्छितो की येणारी विधानसभा आहे, विधानसभेच्या दरम्यान कुठल्याही कार्यकर्त्याच्या घराकडे बघण्याची हिंमत तुम्ही कराल तर गाठ माझ्याशी असेल, हे सुद्धा मला तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे। तर सांगलीमध्ये संजय काका विरुद्ध रोहित पाटलांमध्ये संघर्ष शिगेला पोहोचलाय। माजी उपनगराध्यक्ष इयाज मुलाची यांची तक्रार मागे घेतलेली आहे। माजी खासदार संजय काकांविरोधातील गुन्हा मागे घेण्यात आलाय। रोहित पाटलांना 2 दिवसात उत्तर देणार असं संजय काकांनी म्हटलेलं आहे। त्या ठिकाणी माझ्यावर टीका टिप्पणी खोटे नाटे आरोप करण्याचा जो त्यांनी केलेला प्रयत्न आहे त्याला उत्तर 2 दिवसामध्ये मी देतोय। बाहेरगावी आलेला आहे आणि त्या सगळ्या गोष्टीचा खरपूस समाचार घेऊन ज्यांनी माझ्यावर काही खोटे नाटे आरोप केले त्यांना त्याचं उत्तर देईन। या तासगाव कोटेमंकाळ मधल्या विधानसभा मधल्या लोकांनी या सगळ्या बाजू नौटंकी करण्याची भूमिका यांची ओळखलेली आहे, भावनेवर राजकारण करण्याची।